नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण तिळाच्या एका जातीबद्दल माहिती बघणार आहोत. TLT10 देश पातळीवर क्षेत्रवाढीस मान्यता मिळालेली ही जात वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रदेशित करण्यात आलेली आहे. तर ही गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर व ट्रॉम्बे ॲटॉमिक सेंटर मुंबई याच्या सौजन्याने गॅमा रेडिएशनद्वारे याची निर्मिती झालेली आहे. याची काही वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. TLT10 हा वाण खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा हे झोन 1मध्ये येतात, यासाठी वापरण्यात येत आहे. तसेच गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा झोन 3मध्ये येतात, तर तिथं ती व्हरायटी वापरली जाते. खरीप हंगामामध्ये लागवडीसाठी मान्यता मिळालेली ही व्हरायटी आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाला 8 ऑक्टोबर 2024 साली अधिसूचित करण्यात आलेले आहे. 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे 90 ते 95 दिवसामध्ये ही परिपक्व होऊन तीळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. 4 नंबरचं वैशिष्ट्य आहे प्रति हेक्टरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन ह्याचे विक्रमी उत्पादन मिळू शकते. 5 नंबरचं वैशिष्ट्य आहे TLT10 या जातीमध्ये तेलाचे प्रमाण 45.2% आहे. 6 नंबरचं वैशिष्ट्य आहे मायक्रोफोमिना, मूळ व खोड, कूज, फायलॉडी आदी रोगांना ही सहनशील आहे. 7 नंबरचं वैशिष्ट्य आहे पाने गुंडाळणारी आळी व बोंड पोखरणारी आळी यासाठी सहनशील आहे. त्यामुळे यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 8 नंबरचं वैशिष्ट्य आहे बोल्ड सीडेड व्हरायटी आहे. बोल्ड सीडेड म्हणजे मोठं सीड असलेली ही जात खूप प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. अशीच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करू शकता. धन्यवाद कृषी मित्र आणि मैत्रिणींनो.